नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. ऊसाला मोठी भरणी आम्ही करत आहे. ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही खतं कोणती घेत होती, सगळं डिटेल तुम्हाला दाखवतो. पोटॅश आहे, सिलिकॉन आहे, सुपर आहे, युरिया आहे, ऊस स्पेशल आहे, पुन्हा सेकंडरी न्यूट्रिएंट आहे. सेकंडरी न्यूट्रिएंट युरिया, सुपर 10-26-26, सिलिकॉन, मायक्रोन्यूट्रिएंट थोडं राखलेलं आहे. मोठ्या भरणीला आहे आणि आधीच कोंबडी खत घालून घेतलेलं आहे. कोंबडी खत टाकल्यामुळं वर खतं जरा कमी टाकली तरी चालू शकतात. पाहू शकता ही असं पूर्णपणे एकत्र करून सावलीच ठिकाणी शक्यतो करा, म्हणजे उन्हामध्ये युरिया असेल किंवा इतर खत असतील तर पाणी सुटणार नाही, गट्टे होणार नाहीत. त्यामुळे खतं बाद होण्याची शक्यता जास्त असते. असं खत ओतून खोऱ्याच्या साहाय्याने तुम्ही जर अशी पलटी मारली तर ते उत्कृष्टपणे मिक्स होते आणि पुन्हा तुम्ही ज्या पोत्यामध्ये हे पोते आहेत त्या पोत्यामध्ये तुम्ही भरू शकता. म्हणजे काही अडचण येत नाही. असं 1-2 वेळा पलटी मारायची, जिथं काही गट्टे असतील ते फोडून घ्यायचं. होऊ शकतं. त्या प्लॉटला मी कोंबडी खत घातलेलं आहे, त्यामुळे आम्ही वर खताचं असं नियोजन केलेलं आहे. कोंबडी खत घालून घेतले, आता वर खत घालून घेतलं की बांधून घ्यायचं. पूर्ण पलटी मारून घ्यायची 2 वेळा, म्हणजे पूर्णपणे प्रॉपर मिक्स होते. खत पण चांगलं पडते, पाणी सुटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हात करू नका. उन्हात केल्यामुळे पाणी सुटून ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळा भरपूर आहे म्हटलं. युरिया पण आहे यामध्ये, युरियाला लगेच पाणी सुटतं. एक 2 वेळा पलटी मारून भरायचं म्हणजे व्यवस्थित होते. व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हाईप करा. धन्यवाद.